जय जनार्दन. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं आणि सर्व संत वृंदांचं स्वागत करायचं आहे. पुढील सूचना समाधानांना. जय जनार्दन. आजच्या तिसऱ्या दिवसाचे जे अन्नदानाचे मानकरी आहे त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी पालखी पूजनासाठी यायचं आहे. मेजर राहुल मडवई, मयूर मलिक, वैभव निकम, समाधान जाधव, निलेश मडवई, भूषण शेजवळ, कृष्णा मडवई, नयन चव्हाण, वैभव शेजवळ, ऋषिकेश जाधव, संकेत मडवई, मुकेश गोरे, संतोष मडवई, आबा सोनवणे, अमोल मडवई, मल्हार मडवई. एकेकाने वरती यायचं आहे व्यासपीठावरती. पालखी पूजन करायचं, बाबाजींचं पूजन करायचं, संत वृंदांचं पूजन करायचं आहे. जनार्दन बाबांचं गुरुपूजन करायचं, पूजन करा. सर्वांनी वर हात करायचे, टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचंय. पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं. स्वामीजींचं पूजन इथे भक्त मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचंही स्वागत करायचं आहे. गुरुचं पूजन चला करूया थाटात. स्वामीजींच्या पूजनानंतर परमपूज्य स्वामी दिनेश गिरीजी महाराज, परमपूज्य स्वामी बापू महाराज, श्री नवराज महाराज, बसवे बाबा सर्वांचं पूजन होईल. सर्वांनी तेचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. गुरुचा संदेश समोरून जागा मोकळी ठेवा. बाबाजींचं पूजन केल्यानंतर एक फोटो घ्यायला. आजचे जे पंक्तीचे आणले जाते बाबाजींच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचंही स्वागत होतंय. पूजन करायचं, जय हो. पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं. पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं. पूजन करायचं. चला करूया थाटात, चला करूया थाटात, चला करूया थाटात. गुरुचा संदेश पोचू काना कोपऱ्यात, पोचुकाना कोपऱ्यात, पोचुकाना कोपऱ्यात. उज्ज्वल करायचं, गुरुच्या कार्यात रंगायचं. पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं. पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं. या ठिकाणी राहिलेल्या संत वृंदांचं पूजन करायचं आहे. भजनी मंडळाचं देखील पूजन करून घ्यायचं आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारी नाही येते, आपण पारी नाही येते. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना. जय जनार्दन. या ठिकाणी
आजचे पंक्तीचे अन्नदाते यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि याच्यापेक्षा जोरात टाळ्या अजून वाजवत याच्यासाठी का ते पुढच्या वर्षी पण ही पंगत घेणार आहे. पुढच्या वर्षी एक इच्छुक होते अन्नदाते, ते म्हणे आम्हालाच पंगत द्या, पण मंडळ असं आट्टाला भेटलं की नाही म्हणे आम्हालाच लागत. बाबाजी पुढच्या वर्षी एक दिवस वाढून द्यावा लागेल तुम्हाला, आता 5 दिवस करावं लागते. त्या पंक्तीवाल्याला कोणता दिवस द्यायचा आता? ठीक आहे, चला. जय जनार्दन. माऊली 2 शब्द काय अनुभव सांगताय माऊली इथले? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः सर्व सत्संगासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमातर्फे आपले हार्दिक स्वागत. आम्हाला जे काही अनुभव आले तर बाबाजींची परवानगी घेऊन मी तुमच्यासमोर ते अनुभव सांगावेसे वाटते. 1 महिन्यापूर्वी अशोक मडवे म्हणून या गावातला मुलगा पूर्ण आवाज बसलेला होता, त्याचावाला आवाज निघत नव्हता. म्हणून बाबाजी इथं पौर्णिमेच्या सत्संगासाठी इथं आले आणि आल्यानंतर अशोकला इथं घेऊन आले. आल्यानंतर बाबाजींनी भस्म दिलं, नारळ दिलं आणि भस्म त्याच्या तोंडामध्ये टाकायला लावला आणि सांगत म्हण ओम जनार्दनाय नमा, ओम जनार्दनाय नमा. आणि आम्ही 1 महिन्यानी गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर अशोकची परिस्थिती बघितली तर अशोक आमच्यासारखा बोलायला लागला. आम्हाला इतका आनंद वाटला की अशोक तू आला होता त्या टायमाला काय होतं. दुसरा एक अनुभूती अशी, समाधान मडवई म्हणून त्याचा भाचा आहे आणि तो फौजमध्ये जाण्यासाठी त्याचं काय झालं, त्याचे 1 नंबर येऊन अटकल्यानंतर त्याचं काही ते कामच होईना. मग त्यांनी पण असंच बाबाजींकडून भस्म नारळ घेतलं, इथंच घेतलं आणि घेतल्यानंतर परत समाधान अण्णाला फोन आला समाधानचा की अण्णा आपल्या भाच्याचं काम झालं म्हणे. त्याचं जे अगोदर काही त्याच्यापुढे 7 नंबर होते ते 7 नंबर ओलांडून त्याला प्राधान्य दिलं आणि आज तो त्या ठिकाणी त्याचं नोकरीचं काम झालं. काल आमचे राजाराम सोपान मडवई यांचा मुलगा काही पोलीस भरतीमध्ये जायचा आणि पोलीस भरतीमध्ये जात असताना 1 मार्काहून 2 मार्काहून त्याचं मेडिकल म्हणे आम्हाला बाबाजी भेटतील थोडे 2 थांबा. बाबाजी बाहेर आले. म्हणलं बाबाजी यांना नारळ भस्म पाहिजे. ते बाबाजींनी विचारलं काय काम आहे म्हणे. त्यांनी सांगितलं की आमचा मुलगा फक्त 1च मार्क होऊन जातो 2-3 भरताईमध्ये. काल त्यांनी नारळ भस्म दिलं आणि आज ते राजूभाऊ इथं आले. बाबाजींनाच भेटायचं होतं पण बाबाजीमध्ये व्यस्त होते. त्यांनी सांगितलं की आमच्या मुलाचं काम झालं, तो मेडिकलमध्ये परफेक्ट बसला, सर्व काय झालं. तसेच 4था अनुभव असा आहे, आपला जय मडवई आश्रमाच्या शेजारी राहतो आणि तो कुट्टी करीत असताना त्याचा हात मशीनमध्ये गेला. हात मशीनमध्ये गेल्यानंतर कडं होता त्याच्या हातामध्ये आणि ते कडत फक्त कडं हा पुढं गेलं मशीनमध्ये आणि मशीन बंद पडलं. एवढा मोठा जनार्दन स्वामींचा अनुभव आहे. खरं सांगतो, तुम्ही इथं फक्त 1 मुठभर दान करा, तुम्हाला मनभर मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण हे एक मोठ्या सत्पुरुषाचं महाकार्य आहे. आणि तुम्हाला खरोखर सांगू का, आता ती बाबाजींची स्तुती केल्यासारखे होईल. आम्ही खूप भारतभर फिरलो, पण शिवगिरी बाबांसारखा एवढा मोठा साधूच आम्ही बघितला नाहीये. कारण ते सहज जरी बोलून गेले, ते सहज बोलून जाता आणि त्यांच्या मुखातले शब्द पूर्ण होता. कारण ते सिद्ध महापुरुष आहे आणि खरोखर असे अनुभव आले. आपण या जा, आपण सुद्धा अनुभव घ्या जा, बाबाजीवरती श्रद्धा ठेवा जा आणि बघा आपल्याला काय अनुभव येतील. आता आम्ही आपल्याकडे बाबाजींची झोळी घेऊन आलो होतो 1 पत्र्यासाठी आणि हा तुमचा आमचा आश्रम आहे. आपण गावाच्या वतीने बाबाजींना शब्द दिलाय की बाबाजी आम्ही पुढची पौर्णिमा तुम्हाला या मोठ्या शेडमध्ये इथं करून दाखवू. हा शब्द जनार्दन बाबाचा शब्द म्हणून तुम्ही धरून घ्या आणि दिलेले आम्ही ज्या पावत्या आहे त्या आम्हाला सहकार्य करा. आणि भक्त मंडळीने सुद्धा की पाऊस होता, पूर्ण जर्किन कोट मग घालून पूर्ण घरोघरी हिंडत होते की नाही जनार्दन स्वामींच्या आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा आहे, आम्ही बाबाजींना शब्द दिले, आम्हाला पत्राचं शेड पूर्ण करायचं आहे, आम्हाला आपण सहकार्य करा. एवढी मी विनंती करतो. थांबतो. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, गुरु 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 महाराज. जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज, गुरु जय जय गुरु महाराज.
संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटिदळानि कारुण्य सिंधु भवदुःखहरि तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज रामेश्वर भगवान की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकटमोचन हनुमान सियावर रामचंद्र की। कुंडलिका वरदे हरि श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की नर्मदा मैया की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे। ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जय हो। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन
सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय बोलो ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय बोलो ओम जनार्दन सर्वांनी हात जय हो डम 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 शंख बजाओ गुंज उठाओ नमः शिवाय कुंज उठावो नमः शिवाय गुंज उठाओ नमः शिवाय कुंज उठावो नमः शिवाय बोलो बोलो जय भोले बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय डम 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 डमरू बजाओ गुंज उठाओ नमः शिवाय उठाओ नमः शिवाय गुंज उठाओ नमः शिवाय कुंज उठावो नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम 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 नमः शिवाय घंटन घंटन घंट बजाओ गुंज उठाओ नमः शिवाय कुंज उठावो नमः शिवाय गुंज उठाओ नमः शिवाय कुंज उठावो नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम 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 नमः शिवाय जय हो बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय ओम नमः पार्वती पते हर हर महादेव शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम चिचुंडी रामेश्वर महादेव मंदिर पवित्र या स्थळावरती या पवित्र स्थानावरती चाललेलं अनुष्ठान गुरुपौर्णिमा उत्सव आज आपल्याकडे तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची सेवा आदरणीय पूजनीय स्वामी आमचे दिनेशगिरीजी महाराज मागच्या वर्षी आले आणि ह्या वर्षी पण ते आले आणि पुढच्या वर्षी पण ते येणार. आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. अतिशय सुंदर आणि चिंतन त्यांनी आपल्यापुढं मांडलं. पुन्हा आपल्या व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालं असे आमचे तुम्ही सर्वांनी एक दिवस आश्रम बघा किती जंगलात आहे. मांडवडच ना बाबा, मांडवड ना, मांडवडला मांडवड या ठिकाणी आमचे बापू महाराज असतात. बलरामगिरी त्यांचं नाव आहे. अतिशय सुंदर त्या ठिकाणी ते कार्य करतात. त्यांच्या अनुष्ठानाच्या सांगतेला आम्ही जातो.
त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात बापूंचं स्वागत. या ठिकाणचे नवनाथ महाराज त्यांचं स्वागत. आपले गोसावी बाबा, भजनी मंडळ, भाविक भक्तगण, माता भगिनी, आपण पुन्हा सर्वांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करून ज्यांनी या ठिकाणी पंगत दिली आपल्याला असे तरुण युवा धर्मकार्याच्या धर्माची ध्वज पताका खांद्यावर घेऊन या कार्यासाठी आणि गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी दरवर्षी म्हणजे झाले 4 वर्षापासून त्यांचा सहभाग आहे आणि पुढीलही पंगत आपण त्यांनाच देतो आहोत, हे वैशिष्ट्य आहे. म्हणून आजचे जे अन्नदाते आहे मेजर राहुल मडबाई, मयूर मलिक, वैभव निकम, समाधान जाधव, निलेश मडबाई, सुभाष शेजवळ, कृष्णा मडबाई, अजून या ठिकाणी नयन चव्हाण, वैभव शेजवळ, ऋषिकेश जाधव, संकेत मडबाई, मुकेश गोरे, संतोष मडबाई, अंबा सोनवणे आणि अमोल मडबाई, मल्हार मडबाई यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेष या तरुण मंडळानं असं जरा धर्मकार्यात सहभाग घेतला तर आत्ताच आमचे बाबाजींच्या परिवारामध्ये या ठिकाणी 4-5 मुलं रात्रीचं दिवस मंडळ फिरत आहे, आपल्या दारात येत आहे. त्यांना असं वाटतं की एक ना एक दिवस हा आश्रम असा भव्यदिव्य आणि डोळ्याची पारणं आणि इतिहास घडवेल, म्हणून त्यांचं रात्रीचं दिवस कष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या घरी ते आले, प्रत्येकाला त्यांनी आपल्या या ठिकाणचा सभामंडपच्या विषयी सांगितलं आणि तुम्ही भरभरून त्यांना दिलं. काही कोणीही नाही म्हटलं नाही, इथपर्यंत दिलं. परंतु अजून पत्रे आपले बाकी आहे, ते पण होत आलेले आहे. आपण त्याच्यासाठी सुद्धा सहकार्य कराल, कारण हे तुमचं आश्रम आहे. आत्ताच माऊली सांगत होते की असा अनुभव येतो. तुम्हाला खरं सांगू, आम्ही बाबाजींच्या कार्यातले एक हमाल लेकरं आहोत. वास्तविक त्यांच्या नावाची विभूती आम्ही तुम्हाला देतो, बाबाजींचं नाव घेऊन देतो म्हणून त्याचा गुण येतो. आम्ही जर दिलं तर त्याचा गुण येणार नाही. हे फक्त बाबाजींच्या कृपाचा आशीर्वाद आहे. कारण आत्ता मागं आमचा एक आम्ही याला कार्यक्रम करतो त्या भागामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ते गाव. त्या गावाचं नाव बरंच आहे, आमच्या लक्षात येत आहे. ते विशेष म्हणजे गंगापूरच्या खेटून आहे जवळ दुगाव. तिथं एक मुलगा आहे. बाबा तुम्हाला सांगतो, इतकी श्रद्धा आहे त्याची. दरवर्षी काही करेल. 10-20 मुलं असे जशी 16-15 मुलं आहे एकत्र करणार म्हणजे करणार. आणि बाबा गावात पालखी काढणार म्हणजे काढणार त्या गावात दुगावमध्ये. आणि ह्या वर्षी असं झालं, पालखी झालं, सगळं झालं, कार्यक्रम झाला आणि 2-3 महिन्याने असं झालं की तो काहीतरी कांद्याच्या चाळीवर चढलेला होता. आणि जी मेन लाईन असते ती जाड तार नाही राहत का, ती मोठी, ती त्याच्या मानेवर पडली. चालू तार, चरचर चरचर असा आवाज आला. म्हणजे असं भाजतं कसं माणूस, असं भाजायला लागला तो. सगळे म्हणे याच्यात राख होणार. तर ती तारच तेवढी मोठी होती, ती मेन लाईट, ती तार त्याच्या मानेवर पडलेली आहे आणि तो चरचर चरचर भासतोय. त्यानंतर त्याने एकच एवढा असताना दुखत असताना म्हणजे शेवटचं काळा पडणार आणि पडणार तेवढ्यात फक्त त्याला एकच सुचलं, त्याने फक्त बाबाजींचा जय जयकार केला. सद्गुरू जनार्दन सर. वास्तविक तार बाजूला जायला पाहिजे, परंतु त्याच्याजवळ तार राहिली नाही. तो आपाप खाली आला. खाली आल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं. पूर्ण हे झालेलं होतं. डॉक्टर म्हणे शक्यच नाही. त्याचे बेशुद्ध अवस्थेत होता. 15-20 मिनिटानं त्याने कोणीतरी, आता ते आपल्या इथून बाबाईचं भस्म राहतं, त्याच्या कपाळाला लावलं, त्याच्या अंगाला लावलं. अर्ध्या तासाने त्याने डोळे उघडले आणि डॉक्टरने सांगितलं ही शक्यच गोष्ट नाही, ही कुठली तरी एक चमत्कार आहे, कुठला तरी अनुभव आहे, तो म्हणजे बाबाजींचा होता. तो मुलगा जसा न तसाच आहे. निजदासाची विनंती ऐकुनी मग भेटीसी यावे धावणे. तव दासाची येऊ दे करुणा, तव दासाची येऊ दे
सोपी गोष्ट नाही आहे. आत्ताच आपल्या इथं मुलाला जर फक्त असं बाबाजींचं मध्ये आलं, मशीन बंद पडतंय. किती श्रद्धा पाहिजे आपली बाबाजींवर. त्या सद्गुरू जनार्दन स्वामींचा आश्रम आपल्या गावात आहे. ज्या दिवशी आम्ही म्हणू ना शिवगिरी बाबाने आश्रम केला, त्या दिवशी आम्ही नरकात जाऊ. कारण आमच्या गुरुचा आहे, आमच्या सद्गुरूंचा आहे आश्रम, आमच्या बाबाजींचा आहे. आमचं काहीच नाही आहे. न वाहेगाव आश्रम आमचा आहे, न कुठला आश्रम आमचा आहे, कोणताच नाही. ही बाबाजीचा आश्रम आहे, हा जनार्दन स्वामींचा आश्रम आहे. आणि तो म्हणून आम्ही 1-1.5 तास तुमच्या आश्रमात येतो बाबाजींच्या. लक्षात राहू दे. कारण का की आमच्या इथं हे आहे पिंपळगावजवळ, आमचं ओझरजवळ एक साकुरा आहे. साकुरा फार मोठी कंपनी आहे. त्या कंपनीत बाबा कोबरा नाग त्या मुलाला चावला. तर त्याने आम्हाला फोन केला, बाबाजी आमच्या मुलाला तर इथं कामगार आहे, पण त्याला कोबरा नाव डायरेक्ट खूप मोठा चावलेला आहे. म्हणलं काय नाही. म्हणे कुठं आहे? म्हणजे पिंपळगावमध्ये. म्हणलं काही नाही, बाबाजीचं भस्म लावा, तो उद्या घरी येईल. काय म्हणे? अहो कोबरा चावलेला आहे, तो सुधीत नाही. म्हणलं आमच्या जनार्दन बाबाचा नर्मदा आहे ना, मग मंत्र म्हणा, बाबाजीचं भस्म लावा, तो घरी आल्याशिवाय राहणार नाही. अहो तो मुलगा घरी आला आनंदाने दुसऱ्या दिवसात. ही बाबाजीची शक्ती बाबा. हो जनार्दन बाबांची महान शक्ती, जो बाळा जो रे जो. दुःखी लोक हो जगात किती, सुखी करती हो त्यांना विभूती, सुखी करती हो त्यांना विभूती. जनार्दन बाबांची महान शक्ती, जो बाळा जो रे जो. म्हणून बाबांनो, बाबाजींवर खूप श्रद्धा ठेवा. या पालखीत जरी बाबाजींचं मुख पाहिलं तर ताण भूक हरपून जाते. एक मोठी शक्ती आहे ती. भगवान शंकर साक्षात पालखीत बसलेले आहे. फक्त अंतःकरणामध्ये, मनामध्ये, ध्यानामध्ये फक्त बाबाजी, दुसरं काहीच ध्यास नाही. महाराज म्हणे, आमचे दिनेशगिरी बाबा म्हणे, तुम्ही थकत नाही का? म्हणलं जनार्दन बाबाकडे पाहिलं का थकवा निघून जातो. खरं सांगतो, आम्ही ज्यावेळेस बाबा असे 4-5 प्रसंग आले का लोक म्हणे आता काही खरंच नाही. कधी गाडीचा प्रसंग, कधी काही असा प्रसंग आलेले आहे, परंतु काही वाटत नाही. आता तो एवढा मोठेले दगड होते, हाच मुलगा होता जवळ, एवढे दगड होते. आता आमच्या महाराजांची गाडी फसली म्हणून आम्ही थोडेसे, एक आमचे वृद्ध महात्मा होते, आखाड्याचे फार मोठे महात्मा होते, म्हणून ते पावसात बसलेले होते. असे म्हणलं बाबा तुम्ही गाडीत बसा आपल्या, आम्ही बरोबर गाडी काढतो. ते एवढे, आम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायला गेलो, एवढे मोठेले दगड. पुढं दगडावरून कसं काय असं झालं की हे झालं काहीच कळालं नाही. पायातल्या आमच्या हे फार जवळजवळ त्या टाकीच्या लांबपर्यंत गेल्या. आणि ते दगडावरून आम्ही कसं काय उलटं पालटं झालं काही, पण आम्हाला काहीच समजलं नाही. आम्ही ताबडतोब बसलो. परंतु तो मार जर दुसऱ्याला लागला असता तो जागेत गेला असता. एवढे मोठे दगड होते ते. म्हणजे आम्हाला, कारण जनार्दन स्वामींचं अंतःकरणात असल्यामुळं दगड असो का पहाड असो का काय असो का विहीर असो काही असे, आम्ही आमचा एक माणूस जातेगावच्या डोंगरावरती आम्ही गेलो जातेगावला, आणि आम्ही अंधार होता, आम्हाला स्नान करायचं होतं. त्यांना म्हणलं कोणी खाली येऊ नका रे. आमचा एक माणूस आला अचानक, आणि आला आणि तो टाक्यातच पडला, त्या विहिरीत पडलं, मोठी विहिरी. आमचे गोपालगिरी म्हणे, त्या आता गोपालगिरी गेले आमचे, म्हणे भाऊ सगळं करा, पण त्या टाकीत 2-3 जण गेले, परत त्याच्यातून आले नाही. वर लय मोठे नाग पडलेले. म्हणलं अहो काय नाग पडू का काय? म्हणलं तुम्ही खाली या. नाही मी नाही खाली येत म्हणे, मी तर साधना करतोय. मग आम्ही काही विचार केला नाही. तो माणूस पडलेला तर आम्ही स्वतः उडी टाकून दिली त्याच्यात. आम्ही कधी काळाच्या हातात सुद्धा आम्ही बाबाजींच्या भरशीवर तोंड टाकलेलं आहे, त्याच्यात उडी टाकली. एवढा अंधार होता, तो माणूस बाबाजींचा असा त्या विहिरीत प्रकाश पडला त्या टाक्यामध्ये, आणि तेवढ्याच्यात त्या माणसाला आम्ही धरलं, तो आमच्या गळ्यात पडला एवढ्याच्यात. कारण विशेष म्हणजे एवढे पानं आहे त्याच्यामध्ये त्या टाकीत. त्या पानाच्या खाली माणूस गेल्यावर दिसत असे पानं आहे, पानं पालविली दिसूच शकत नाही त्या जाळ्यात अडकल्यावर. काही नाही, त्याला पार मिठी मारली तर तो गळ्यात पडला आपल्या. आम्ही खाली परत गेलो निघून. मग परत त्याला धरलं, कडावर आणलं, वर काढलं,
आजही त्याचं मुलगा डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर आहे, तोही एक सुखात आहे. म्हणजे हजारो अनुभव आहे असे. मागे पुढे उभा रागे सांभाळीत, मागे पुढे उभा रागे सांभाळीत, आली या आखाद निवारा. या ठिकाणी आपले परमपूज्य स्वामी संदीपगिरीजी महाराज उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आदरणीय गणेशानंद महाराज, 2 खुर्च्या आणा त्यांना. नाही, 2 खुर्ची घेऊन या, बसता तुम्ही बस. आणि त्यांचं आपल्या आश्रमाच्या वतीनं स्वागत करतो आहोत. समाधान अण्णा या ठिकाणी त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. आमचे आशुतोष, आमची विलास बापू हजारो लोकांना शिवपुरीत काकोळ्यात घेऊन जायचे, बाबाजींचं मार्ग दाखवायचे श्रमदानासाठी. ते आमचे आशुतोष, बस वरती बस आशुतोष. या आमचे बाबू शेठ आणि नाशिक आश्रमाचे खूप रात्रीचे दिवस ज्यांनी कष्ट केले, आश्रम उभा केले, त्यांचेही चिरंजीव या ठिकाणी उपस्थित झाले. दोघांचाही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. खूप सेवा केलेली आहे. जनार्दन स्वामींची आठवण आपण करत होतो, जनार्दन स्वामींचं स्मरण करत होतो. तेच आज या ठिकाणी उपस्थित झाले, म्हणजे बाबाजीची अतिशय सेवा केलेली, बाबाजीच्या मांडीवर खेळलेली लेकरं आहे. म्हणून आपण परमपूज्य स्वामी संदीपगिरीजी महाराज, धरा अण्णा, संदीपगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर्वांनी हात वरती करून टाळ्याच्या गजरात. त्यानंतर गणेशानंद महाराज यांचंही स्वागत करायचं आहे. जनार्दन 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 कृपेने चाले जीवनधारा. हो, जनार्दन कृपेने चाले जीवनधारा. गुरुनाम गाता गाता गाठूया किनारा, गुरुनाम गाता गाता गाठूया किनारा. जनार्दन ओम जनार्दन ओम ओम जनार्दन. हो, म्हणून हे बाबाजींचं कार्य आहे, सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य आहे. तुम्ही बाबाजींचं 7 जन्म ऐकत बसलं तर बाबाजींचं गुणवर्णन, बाबाजींचं चरित्र आपल्या डोळ्यापुढे जर ठेवलं, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरू चरणापाशी, त्यात सर्व तीर्थ. आम्हाला खरं सांगू, आम्ही जर तुम्ही म्हणलं ना तर तुम्ही देव पाहिला का, आम्ही सगळ्यांच्या पुढं हात वर करून सांगतो आम्ही देव पाहिला का, की आम्ही प्रत्यक्ष डोळे भरून देव जो पाहिला तो जय जय जनार्दन देवा. निरंतर घडो तुमची सेवा, जय जय जनार्दन देवा. निरंतर घडो तुमची सेवा, निरंतर घडो तुमची सेवा, निरंतर घडो तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा, निरंतर घडो तुमची सेवा. प्रत्यक्ष देव म्हणजे बाबाजी आहे. ज्याने अंतकरणातून बाबाजीला हाक मारली, आजही तुम्हाला हजारो दृष्टांत बाबाजींवर सांगेल. रात्रंदिवस फक्त बाबाजी आपल्या अंतकरणात, बाबाजी आपल्या ध्यानात, बाबाजी आपल्या मनात, बाबाजी आपल्या रोमात पाहिजे. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. ज्याच्याजवळ जनार्दन स्वामी त्याला कशाचीच कमी पडू शकत नाही. लक्षात राहू. आपले बाबाजी ते बाबाजी आहे. आपल्या शेतकरी घराण्यात आले, आपल्यासाठी आले. गोरगरिबांच्या गावागावात बाबाजी गेले. बाबाजींनी ठरवलं असतं त्यावेळेस, एखाद्याला खूप मोठा दृष्टांत देवाना बाबाजीला वाटलं असतं, त्यावेळेसच बाबाजी आपल्याला भेटू शकत नव्हते. पण बाबाजीला माहिती आहे माझा गोरगरीब समाज आहे, माझा शेतकरी समाज आहे, यांच्यापर्यंत मी गेलो पाहिजे, यांना धर्म कळायला पाहिजे. म्हणून बाबाजी प्रवचनात म्हणायचे, धर्म करा, धर्म करा, त्याने देव येतील घरा. धर्म केला पांडवांनी, अंगी देव राबविला. किती सोप्या भाषात बाबाजीने आपल्याला धर्म कळून दिला. म्हणून आपल्याला बाबाजी कळण्यासाठी,
बाबाजींचं जीवन चरित्र कायम थोडंसं कोणीतरी संतांनी सांगितलं पाहिजे. प्रवचन तुम्ही करा, अवश्य करा, पण ज्या ठिकाणी आलो, ही मुलं आहे, नवीन मुलं अनुष्ठानाला बसले, त्यांना जनार्दन स्वामी कळाले पाहिजे. आता आम्ही मागं 1000 वेळेस सांगितलं की जर ह्या अनुष्ठानामध्ये एवढी मोठी शक्ती आहे, या अनुष्ठानामध्ये आमचे रावसाहेब पाटील होते त्या काळात, त्यांना थोडंसं रगतपेतीसारखा पूर्ण अंगरोग झाला, कुठेही बरं झाले नाही ते. शेवटी जनार्दन स्वामींच्या आश्रमामध्ये आले आणि बाबाजींच्या विधीमध्ये आल्यानंतर बाबाजींच्या त्या ठिकाणी विधीत बसले. बाबाजींच्या त्या अनुष्ठानातल्या त्या मुलांकडे बघितलं. सद्गुरू जनार्दन स्वामी असे एक महान संत आहे, महान विभूती आहे की जे का रंजले गांजले त्याशे म्हणीजे आपले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथीची जाणावा. म्हणजे आपल्यामध्ये रंजन करणारे एक आपले परमपूज्य संतोष बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे आपण टाळ्याच्या गजरात स्वागत. मृदु सबाय नवनीत, मृदु सबा नवनीत, तैसे सजनाचे चित्त, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, ऐसा भगवंताच्या मूर्ती. म्हणून बघा या ठिकाणी आज आपल्या इथं किती महात्मा, किती संत आले, किती विशेष आहे. जिथं जनार्दन स्वामी आहे ना तिथं सगळं आपोआप येतात. आणि ज्या गावात संत येतात ना त्या गावात काय सांगावा. जिथं सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा झाली तिथं आपोआप संत येतात. आणि जिथं संत येतात त्या गावाचं दुःख दारिद्र्य सगळं निघून जातं, हे लक्षात राहू दे. म्हणून काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. मज सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे यासी व्हावे भूतराई, काय द्यावे यासी व्हावे भूतराई, ठेवी तो हा पायी जीव तोडा, ठेवी तो हा पायी जीव तोडा. काय सांगू आता संताची उपकार, मजा निरंतर जागविती. हो, म्हणून साधू संत ओळखताना काय उपकार असेल आपल्यावर, किती उपकार बाबाजींनी करून. आता इथं बाबाजींचे, आता आम्ही बाबाजींच्या कार्यात सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सहवासात नसतं गेलं तरी काय आम्ही भगव कळलं असतं काय. म्हणून आता हे संतोष बाबा आले, ते वायगाव आश्रम पाहतात. आम्ही त्यांना म्हणतो बघ तुम्ही तिथले म्हणताय, आमचं काही नाही. दर प्रवचन ऐका, ज्या आश्रमात जातो ते आश्रम फक्त सद्गुरू जनार्दन स्वामीचं म्हणतं, हे लक्षात राहू. ज्या दिवशी आम्ही आमचं म्हणू ना त्या दिवशी आमच्यातलं सर्व निघून गेलेलं राहील. आमच्यात फक्त एकच डोळ्यात पाहिजे, फक्त बाबाजी, दुसरं काही नाही. त्यांना म्हणलं हे फक्त आपल्याकडून बाबाजी करून घेतात. आता इथं जरी आश्रम निर्माण होत आहे याच्यात आपला येत किंचित काहीच संबंध नाही आहे. हे जनार्दन स्वामी करून घेत आहे, तुमच्यासाठी करताय, तुमच्या गावासाठी करताय, तुमच्या पंचकृषीसाठी करताय. आम्ही येणार पाहुण्यासाठी निघून जाणार, पण जनार्दन स्वामी तुमच्यासाठी अखंड या ठिकाणी राहणार, हे लक्षात राहू दे. अनेक स्थानी मन घे फिरता, अनेक स्थानी मन घे फिरता, आनंद मिळतो गुरु नाम गाता, गुरु गुरु म्हणता हरली भ्रांता, गुरु गुरु म्हणता हरली भ्रांता. स्वामी जनार्दन हरी हर अमोता, स्वामी जनार्दन हरी हर. म्हणून ते तिथं आले बाबाजींकडं. लेकरं ताट धुत होते. अनुष्ठानाला किती महत्व आहे.
ते ताट धुता धुता त्याने ते पाणी आपल्या एका बादलीत घेतलंय. परवा पाणी फेकू नका रे, मला द्या म्हणे तुम्ही पाणी. ते तुमचं सगळं खरकट पाणी त्याने घेतलं. जी रगतपुती मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये गेली नाही, ती फक्त तुमच्या हे जे काही खरगट पाणी फेकून देतात ना तुम्ही, ते पाणी घेतलं आणि त्यांनी स्नान केलं, त्यांची रगतपुती गेली. एवढं अनुष्ठानाचं महत्त्व आहे. म्हणून अनुष्ठानाकडे जास्त लक्ष द्या. आणि ही बाबाजींकडेच परंपरा आहे, दुसरीकडे नाही अनुष्ठानाची परंपरा. हे जप 7 दिवस मौन धरणं, 7 दिवस अनुष्ठानाला बसणं, 7 दिवस बाबाजींच्या फोटो पुढं बसणं, बाबाजींसमोर माळ जपणं, बाबाजींचा जप करणं, मौन धरून उपवास करणं, हे शक्य आहे? अरे 1 दिवस शक्य नाही. हे लेकर 7-7, 4-4, 5-5 दिवस बाबाजींच्या सहवासात बसतात. ही गोष्ट सोपी नाही आहे. ही जनार्दन स्वामींची आजही कृपा आहे, यापुढेही राहणार आहे. म्हणून इवली इवली पाखरे जमली आश्रमी, जप अनुष्ठानाच्या रंगी गेले रंगुनी. ओ युली युली पाखरे जमली आश्रमी, जप अनुष्ठानाच्या रंगी. म्हणून हे बघा, तुम्हाला आज सांगतो की आपण ज्या आसनावर बसतो, ज्या आसनावर बसतो ते आसन कायम त्याच आसनावर बसलं, कायम त्याच आसनावर बसलं तर ते आसन सिद्ध होतं. समजा ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः अखंड जप केला, तो 5 लाख जप झाला तर तोच मंत्र सिद्ध होतो. लक्षात राहू द्या. एखादा आपण वस्तू कोणती असो, ती 24 तास तिचं आपण जर हे करत असलो, चिंतन करत असलो, ती वस्तू पवित्र होते. आता तुम्ही ही जी आरती आहे, कायम ओवाळतात, कायम तीच आरती ओवाळतात, कायम तीच आरती ओवाळतात. त्या आरतीला देव पण येतं. आणि एखाद्या दिवशी महारोग झाला आणि ती आरती घ्यायची आणि पाण्यात बुडवायचं आणि त्याने स्नान करायचं, तुमचा रोग त्या मिनिटाला जातो. एवढी शक्ती त्या आरतीत आलेली असते. लक्षात राहू द्या. मग जशी तुम्ही माळ एकच घ्यायची आणि तीच जपायची, त्या माळीवर दुसऱ्याचं म्हणजे दुसरीचं हे नजर सुद्धा पडू द्यायची नाही, झाकून ठेवायची. जसं मंत्र झाकतो कानात पडलेला, तो आपण कोणाला सांगत नाही, कानातला मंत्र सांगत नाही. गळ्यातला जो माळ आहे, जी जपमाळ आहे, ती आपण दिसू देत नाही. मंत्र, माळ आणि आसन या 3 गोष्टी जपायच्या आहे. काय करायचं? पहिली गोष्टी, जो आसन आहे आपलं बसायचं, ते कोणाला द्यायचं नाही, त्याच्यावर कोणाला बसू द्यायचं नाही. मंत्र जो आहे तो कोणाला सांगायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, जी माळ आहे जपमाळ, ती कोणालाच द्यायची नाही. या 3 गोष्टी ज्यावेळेस सिद्ध होतील त्या तुमच्याशी बोलतील. एवढी ताकद त्याच्यात येते. पण आपण काय करतो? दरवर्षी माळ बदलते, दरवर्षी आसन बदलतं, दरवर्षी मंत्र बदलतो. एक सांगू, 9 कोटी मंत्र जगामध्ये, 9 करोड मंत्र आहे. किती? 7 करोड मंत्र आहे. परंतु बाबाजींनी सांगत होते की 7 करोड मंत्रामध्ये या मंत्राचा फक्त एकच राजा आहे, तो म्हणजे ओम नमः शिवाय. म्हणून जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश, असे बाबाजी पहिल्यांदाच प्रवचनात म्हणत होते, पण आपल्याला कळत नव्हतं. म्हणून आपलं भाग्य आहे की आज आपण या ठिकाणी अनुष्ठानाला बसले. 9:30 वाजलेले आहे. तुमचा आता जास्त वेळ घ्यायला नको आहे, परंतु आपल्याला छोटासा का होईना जनुबाबाचा उत्सव करायचा आहे, तो 5 ते 10 मिनिटामध्ये. आणि तो उत्सव अगदी आनंदाने आपण करूया. की जनार्दन स्वामी आपल्याला समजण्यासाठी, आता ह्या मुलांनी पाहिले, हे आता बापूंचा जी चिरंजीव येईल आहे आशुतोष, याने जनार्दन स्वामी पाहिले. त्यांचे वडील, आम्ही संघ होतो काकोळ्यात, जे 3 वर्ष मोटरसायकल होती त्यांच्याकडे, बुलट. नांदुर्डीवरून 2-3 ट्राका भरव, निफाडवरून भरव, प्रत्येक गावात जायचे. चाल रे भाऊ, आपल्याला श्रमदानाला जाय. रात्र पाहत नव्हते, दिवस पाहत नव्हते. रात्रंदिवस जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन त्यांच्या अंतकरणात होते. आमचे बाबूशेठ, ज्यावेळेस आम्ही नाशिक आश्रमात आलो, त्यावेळेस रात्री 12ला आणि 1ला त्यांनी कधी पाहिलं नाही. रात्री 12ला यायचे, अरे पोराव उतरा खाली, एवढं काम राहिलं. म्हणजे ज्यांनी रात्रीचा दिवस केला, अशा एक
बाबाजींच्या शेवेतले ही शिदोरी म्हणजे हे लेकरं आहे. फक्त त्यांच्या रोमरोमात फक्त बाबाजी आहे. फक्त बाबाजींचं कार्य व्हावं, जनार्दन स्वामींचं काही एक संस्कार त्यांच्यावर मिळाले म्हणून एक गुरुमाऊलींचं 5 ते 10 मिनिटामध्ये जलमहोत्सव करूया. बाबाजींच्या या जलमहोत्सवाकडे जायचं असतं अगोदर आपण सर्वांनी वर हात करून गुरुमाऊलींचं थोडंसं भजन करूया. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. हीच आशा एक देवा पुन्हा याल कया गावा. हीच आशा एक देवा पुन्हा याल कया गावा. जागे जागेचा महिमा सद्गुर अवतरले रामा. जागो जागेचा महिमा सद्गुर अवतरले रामा. जिवले तुला काय धंदान घडीभर भजावे गोविंदा. जिबले तुला काय धंदा घडीभर भजावे गोविंदा. स्वामी जनार्दन भगवान बाबा जनार्दन भगवान. स्वामी जनार्दन भगवान बाबा राष्ट्रसंत जनार्दन भगवान. सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचं मामाचं गाव टापरगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर, राहणार साताऱ्याकडचे मोहिते पाटील घराणं. आले छत्रपती शिवरायांच्या वतनदारीमध्ये काम करण्यासाठी वेरूळच्या भोसले घराण्यामध्ये. राहणं टापरगाव. टापरगावला राहत असताना बाबाजींचं मामाचं गाव, आडनाव मोहिते पाटील. पाटील घराणं, गिरजा मातेची सेवा, कृष्णेश्वराला दररोजचा नमस्कार, अखंड पूजा करणारे मल्हारी मार्तंड, मुहूर्त मार्तंड असं एक महान त्या ठिकाणचं दैवत. मुहूर्त जे काढतात त्या ठिकाणचे ते महात्मा स्वतः एकनाथ महाराज, स्वतः त्या काळात एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी त्या टापरगावला आले होते. मोठा यज्ञ झाला त्या काळात. अशा या पवित्र गावामध्ये वाहणारी शिवना आणि त्या शिवनामध्ये एक शिव प्रगट होणार अशी एक जागा सद्गुरु जनार्दन स्वामींनी आपल्यासाठी एक जगाच्या कल्याणासाठी ठरवल्या गेलेल्या आहे. बाबाजींची आई म्हाळसा माता, बाबाजींचे आईचे भाऊ भागवतकार, बाबाजींच्या आईचं नाव शेवंताई, ती सुद्धा गिरजा मातेची सेवा करायची, म्हैसमाळला जायची. बाबाजींची आई सुद्धा म्हैसमाळला आईची सेवा करायची. बरेच दिवस होऊन गेले, म्हाळसाई मोठी होऊ लागली. लग्न ठरायचं तर कुठं कोणत्या ठिकाणी पाहायचं म्हणून वैजापूर तालुक्यामध्ये दहेगाव आहे. या दहेगावमध्ये उगले पाटील घराणं. दहेगाव हे संभाजीनगर तालुका वैजापूर या पवित्र कुळामध्ये, उगले कुळामध्ये एक प्रकाश देणारा सूर्य प्रगट होणार होता. ते म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आपल्यासाठी. लक्षात राहू, ज्या वेळेस सद्गुरु जनार्दन स्वामी ज्या दहेगावात प्रगट होणार आहे, त्या दहेगावात येणार आहे, त्या अगोदरचा थोडासा प्रसंग आपण स्पर्श करूया. बाबाजींची मातोश्री म्हाळसा माता आईचं लग्न झालं. सुंदर घराणं मिळालं, पाटील घराणं, मोठं घराणं, गावात नामांकित घराणं. दहेगावला लग्न झालं. आई आली, गाडी बैलानं वरड गेलं, लग्न करून घरी आली. आपल्याला वेळ कमी असल्यामुळं पुढं जाता येणार नाही. आणि त्याच दिवशी कुलवान शिलवान एक पतिव्रता जगदंबा म्हाळसा माता लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला उठली. जात्यावर दळणदळू लागली. त्या काळात गिरणी नव्हती. ओव्या ऐकायला यायला लागल्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. ओव्या गाऊ कौतुका तू ये रे वा विठ्ठला. कोण ओव्या म्हणताय?
सगळे म्हणू लागले, उगले पाटलाच्या घराण्यातली म्हाळसा माताजी सून आली ना, तिचा आवाज आहे. गल्लीमध्ये आवाज येऊ लागला. दळण बाजरीचं दळत होतं. बाजरीचं दळण काढलं, चूल पेटवली, तयावरती भाकरी टाकली आणि भाकरी बांधून दिवस उगत नाही तर आपले पतिदेव आज मळ्यात गेलेला आहे, शेतीत गेलेला आहे. न्याहारी म्हणतात मराठवाड्यामध्ये. बाजरीची भाकर आणि सुंदर असा ठेसा मिरचीचा करून थोडासा कांदा बाबाजींच्या मातोश्री म्हाळसा मातेनं आपल्या डोक्यावर घेतला. आम्ही हळद लागली तर आम्ही 15 दिवस बाहेर निघत नाही. म्हाळसा माता दुसऱ्या दिवशी भाकर घेऊन मळ्यात. ही कुलवान असलेली स्त्री आहे. दुसऱ्याच दिवशी श्रमदान, दुसऱ्याच दिवशी कष्ट करणारी ती आई. गाव पाहू लागलं, अरे साक्षात जगदंबा परंबा जगत जननी म्हाळसा या आपल्या दहे गावात प्रत्येक ठिकाणी दिसत होती. लोक पाहत होते. म्हाळसाई काही दिवस राहिली, दिवाळीला घरी आली. वर्ष झाले, 2 वर्षानं म्हाळसाईला गर्भ राहिला आणि त्या ठिकाणी म्हाळसाई माता टापरगावला आली. टापरगावला दिवाळीचे दिवस येणार होते, दसऱ्याचे दिवस येणार होते, सुगीचे दिवस येणार होते. नदीला पाणी वाहत होतं, चांदण्या आकाशात दिसत होत्या, जुळजुळ असा पाऊस येत होता आणि पहिलीच माळ पहिल्याच घटाची या ठिकाणी झालेली होती. दुसरी माळ झाली. तिसरी माळीमध्ये कोणी नवरात्राची आईची पूजा करत होते, कोणी नवरात्राच्या आईची आरती करत होते, कोणी नवरात्राच्या आईचे सकाळी सकाळी सडास मार्जन करीत होते, कोणी सडास मार्जन करून रांगोळ्या सजत होते. चौथी माळ झाली. कोणी आनंदानं टिपऱ्या खेळत होते, कोणी भजन म्हणत होते. नदीचं खुळखुळ असं शिवना नदीचं पाणी वाहत होतं. कोणी चऱ्या भरून, कोणी घरड्या भरून, कोणी हंडे भरून देवाला पाणी टाकून आपल्या घरात पाणी घेऊन येत होते. पहाटचा वेळ होता. सगळ्यांच्या आरत्या पेटलेल्या होत्या. सगळ्या आरत्या हातात घेऊन, आपल्या हातामध्ये आरत्या पेटून सद्गुरू जनार्दन स्वामींची आम्ही आता वाट पाहत आहोत. रात्रीचे 12 वाजलेले आहे. कोणी भजन, कोणी पूजन, कोणीकडून काहीतरी आवाज येतोय. सद्गुरू जनार्दन स्वामी आज ह्या भूतलावर जन्माला येणार. अगदी आनंदानं आकाशातील ग्रह ताऱ्यांनो, भूमीवरील भूमिपुत्रांनो, धावून या सत्वरी. बाबाजी आता निघाले. एका म्हाळसा मातेच्या कुशीमध्ये येत आहे. आज आनंद होत आहे. जिकडं तिकडं दीप पेटलेले आहे. जिकडं तिकडं भगवंत हातात फुले घेऊन उभा आहे. 33 कोटी देवांची राग लागलेली आहे. कारण बाबाजी आता निघाले. पहाटचा वेळ झालेला आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आई भाऊ जे होते, बाबाजींच्या आईचे भाऊ, ते भागवत एकनाथी भागवत पूर्ण केलेलं आहे. आणि आई हळूच म्हणते, बाबा आज मला थोडंसं वेगळं वाटतंय. तेवढ्यात हातात सर्वांनी फुलं घेतलेलं आहे. आकाशामधला पाऊस झुळझुळ चालू आहे. शिवना नदी ज्यांची वाट पाहते आहे, आकाशात चंद्रमा ज्यांची वाट पाहतोय, या भूमीवर ते सर्वजण हातात आंधूळ घेऊन ज्यांची वाट पाहताय. चंद्र सूर्य सर्व देव आपल्या हातात फुलं घेऊन वाट पाहताय. ते सद्गुरू जनार्दन स्वामी, ते गुरुमाऊली जनार्दन स्वामी, जे जगाच्या कल्याणासाठी, गोरगरिबांच्या रक्षणासाठी आणि लाखो लोकांचं व्यसन मुक्त करण्यासाठी या भूतलावर येऊन आपल्या जीवनाचं, या जगाचं सार करण्यासाठी सद्गुरू आज त्या म्हाळसा मातेच्या कुशीतून जन्माला आले. आणि सर्वांनी जय जयकार केला. सगळ्यांनी मोठ्याने सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. जन्म स्वामींचा बाबांचा झाला टापर गावी. जन्म स्वामींचा बाबांचा झाला टापर गावी.
सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. बाबाजींच्या जन्मोत्सवाचा आनंद घ्यायचा आहे. शिवभक्तीचा मार्ग सांगण्या आले जनार्दन स्वामी. शिवभक्तीचा मार्ग सांगण्या आले जन्म स्वामीचा बाबांचा झाला डापर गावी. जन्म स्वामीचा बाबांचा झाला डापर गावी. ललित पंचमीच्या दिनी, पंचमीच्या दिनी स्वामी आले धरतीवरी, स्वामी आले धरणीवरी. भक्ती मार्गाची की दुरा आज घेऊन कांद्यावरी. भक्ती मार्गाची की दुरा आज घेऊन कांद्यावरी. जन्म स्वामीचा बाबांचा झाला डाबर. स्वामीचा बाबांचा झाला डाबर गावी. बाबांचा झाला डाबर गावी. गे महान तिचे कार्य गे अपार. ही ज्योता गे महान तिचे कार्य गे अपार. त्यांनी केले जीर्णोद्धार भक्त झुकती चरणावर. त्यांनी केले जीर्णोद्धार भक्त झुकती चरणावर. जन्म स्वामीचा बाबांचा झाला डाबर गावी. जन्म स्वामीचा बाबांचा झाला डाबर गावी. एक मिनिट. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. लगेचच आरती होईल. आरतीनंतर लगेच आपल्याला महाप्रसादाला बसायचं आहे. वेळ खूप झालेला आहे. बाबाजींचं फक्त पाळणा होईल. हा अंदर सुलात झाली हो ध्वनी. भक्त मंडळ चला मंदिर कामी. भक्त मंडळ चला मंदिर कामी. शिव बाबाजी बोलले ध्वनी. जो बाळा जो रे धो. शिव बाबाजी बोलले ध्वनी. जो बाळा जो रे धो. बाबांच्या पुण्याची नागी हो गणना. पूर्वजन्मीच्या सांगती खुणा. पूर्वजन्मीच्या सांगती खुणा. गर्डी हा तोडा काढीला जोडा. जो बाळा जो रे धो. गर्डी हा तोडा काढीला जोडा. जो बाळा जो रे धो. शरीर नव्हते दष्ट पुष्ट बाबांनी केले शिवाचे कष्ट. बाबांनी केले शिवाचे कष्ट. ज्योतिर्लिंग घे आहे ओ श्रेष्ठ. जो बाळा जो रे धो. ज्योतिर्लिंग घे आहे ओ श्रेष्ठ. जो बाळा जो रे धो. तहान भुकेचा केला कंटाळा. शिवनामाचा म्हणला सोहळा. शिवनामाचा भजला शिरला. आशा संताला देवाचा लळा. जो बाळा जो रे धो. आशा संताला देवाचा लळा. जो बाळा जो रे धो. पर्वतावरी असे संत पाहताना ज्यांचे मन पवित्र. पाहताना ज्यांचे मन पवित्र. आशा संतांची धरा संगत. जो बाळा जो रे धो. आशा संतांची धरा संगत. जो बाळा जो रे धो. दुःखी लोक हो जगात की
प्रीती सुखी करती हो त्यांना विभूती सुखी करते हो त्यांना विभूती जनार्दन बाबांची महान शक्ती जो बाळा जो रे जो जनार्दन बाबांची महान शक्ती जो बाळा जो रे जो मंदिर बांधिले पर्वतावरी बाबांच्या पुण्याचा प्रताप भारी बाबांच्या पुण्याचा प्रसाद बारी घंटा वाजतो स्वर्गा माघारी जो बाळा जो रे जो घंटा वाजतो स्वर्गा माघारी जो बाळा जो रे जो तुमचे अन आमचे कागी वोणागी जनार्दन बाबा भक्तांची आई जनार्दन बाबा भक्तांची आई चित्त ठेवा तुम्ही बाबांच्या पायी जो बाळा जो रे जो चित्त ठेवा तुम्ही बाबांच्या पायी जो बाळा जो रे जो माता भगिनी सांगती कोणा जनार्दन बाबांचे करावो ध्यान जनार्दन बाबांचे करावो ध्यान पुत्र शोकाचे होईल कामा जो बाळा जो रे जो पुत्र शोकाचे होईल कामा जो बाळा जो रे जो संता परी संत जनार्दन संत मंत्र देवोनी करता पवित्र मंत्र देवोनी करता पवित्र गुणरूपी जन्माला पुन्हा येणारा जो बाळा जो रे जो गुणरूपी जन्माला पुन्हा येणारा जो बाळा जो रे जो मन औरेना असे हे काही मुखात असू द्या जनार्दन स्वामी मुखात असू द्या जनार्दन स्वामी ज्यांच्या मुखी जनार्दन स्वामी जो बाळा जो रे जो ज्यांच्या मुखी जनार्दन स्वामी जो बाळा जो रे जो हो दुसऱ्या दिवशी याचा प्रकार वाद्य वाजती टाळ मृदुंग वाद्य वाजते टाळ मृदुंग जनार्दन बाबा गाती अभंग जो बाळा जो रे जो जनार्दन बाबा गाती अभंग जो बाळा जो रे जो रे बाळा जो रे हरी हरीचा पाळणा यशोदा घरी त्याला बांधली रेशमी दोरी गाणे गातिया पळसा सुंदरी जो बाळा जो रे जो गाणे गातिया पळसा सुंदरी जो बाळा जो रे जो गाणे गातिया पळसा सुंदरी जो बाळा जो सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय जय जनार्दन. उद्या सकाळी पहाटे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी समाधीस्थान कोपरगाव या ठिकाणी पहाटे बाबाजींचं स्नान पूजापाठ राहील. 9-10 वाजेपर्यंत आम्ही तिथं राहू. 10 नंतर या ठिकाणी बाबाजींची पाद्यपूजा 11 ते 12 या वेळेस या ठिकाणी कार्यक्रम राहील. सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी 11 ते 12 वाजेपर्यंत महाप्रसाद, बाबाजींची पाद्यपूजा, महाआरती सर्वांनी लाभ घ्यायचा. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सर्वांनी प्रथमतः महिला मंडळ प्रसादाला बसा आणि कारण जागाची आपल्याकडे या ठिकाणी कमतरता आहे. महिला मंडळ प्रसाद घेतील आणि महिला मंडळ नंतर सर्व भाविक भक्तगण प्रसादासाठी. आरती फक्त आता गणपती बाप्पाची आणि बाबाजीची होईल. धूपदीप आरती होईल. बस. जय जनार्दन. छोटी आरती देवी. सुख करता दुःख करता वरता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशी नूराची कंठे धडके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती वो श्रीराजपूत दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय
रत्नाखंडिता भरा तुझ गौरी कुमरा चंदनाचे ओबी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा रुद्र तेरे बोरे धरणी गागरी जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान सोरे मात्रे मान कामान मूर्ती जय देव लंबोदर पीतांबर बळीवर वंदना सरळ सोड वक्र तोंड त्रिनयना मात्रा माता वडवाये सजना संकटी भावावे निर्वावी रक्षावे दुर्वर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान सोरे मात्रे मान कामना मूर्ती जय देव सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोडी आरती माळसा जननी देवी प्रसवली पुत्र जगे गावी जनार्दन नाम तया ठेवी जागी संसार अन्य अंधार कराया दूर प्रगट तेजाची ज्योती प्रेमे करोडी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोडी आरती ज्यांच्या हृदय प्रभू नाम करी जे स्वयं जाय शिवाचे करे भक्त परम उभे जे दळी तनोजे उदळी कोई पद तुळी परी चिंता वैजे प्रेमे करोडी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोडी आरती काढुनी वस्ती ग्रहशाळा भक्तीचा फुलविद्या कमला हृदयी जो गोळा डाडर सुरस रे उपदेश नाम जो घोषात पडले जारुती प्रेमे करोडी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोडी आरती मातले शिवालये किती भक्तीचे घडवितीचे प्रतीक तयाच्या हृदयी गोकार पौन गेले स्वामी जनार्दन प्रेम बोध चरणाम तया करे प्रभू पडले प्रेमे करोडी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोडी आरती हा धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नाकडे सिंहासने जनार्दन मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा सम भगवंता सुगंध वाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती सिंहासने जनार्दन मूर्ती मुखी नाम नैनी कडे काही देवान कडे काही शब्द रूपी गोपने वाला मंदिर डोळ्याने पाहिजे रूप तुझे अनंत त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्व महादेव काये वाचा नारायणाची समर्पयामि अच्युतं केशवरा नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानिकदाय गौराज हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरि ओम यज्ञ देवस्थानि हृमाणि व्रतमाण सतिः नाकमहिमाणम् सचंद्र यत्र पूर्वे सांध्या संधि देवाहं राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वैश्रणाय कुर्मे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वर वैष्णवदत्ता तु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओ विश्वद चक्षुदो विश्वद मुख विश्वद वारुद विश्वद स्पात् संबाहुभ्यादं दिस्समप्तैरि ध्यावाब्दं नाना सुगंध पुष्पाणि यदः काल भवानि जं पुष्पाञ्जलिमय दत्तं गृहाणि परमेश्वरं नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मण संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज रामेश्वर भगवान नर्मदेश्वर भगवत त्र्यंबकेश्वर श्याम राम मंगल भोजन निर्माण